नमस्कार. आज आपण दारव्हा विधानसभा निवडणुकीबाबत माजी नगरसेवक रवी तरटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तेव्हा आपण येणाऱ्या होऊ घातलेल्या दिग्रस विधानसभा निवडणुकीबाबत माजी नगरसेवक रवी तरटे यांच्याशी संवाद करणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहे माजी नगरसेवक रवी तरटे. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. रवी भाऊ, तुम्ही माजी नगरसेवक, निष्ठावंत शिवसैनिक, मी सुद्धा एक निष्ठावंत शिवसैनिक. मी विचारलेल्या प्रश्नाचं आपण थेट उत्तर देसाल? मला कोणाची भीती आहे का? मी जेही रोखोक बोलतो ते एकदम रोखोकच बोलण्याचा हा माझा फार पूर्वीपासून स्वभाव आहे आणि मला कोणी बोलण्याचा माझ्यावर दबाव सुद्धा नाही आणि मी माझी जी भूमिका असते ती मी रोखोकच मांडतो. मला कोणाचीही भीती नाही किंवा मी कोणाच्या धमक्यांना किंवा कोणत्याच गोष्टीला घाबरत नाही. जे बोलील ते रोखोकच बोलील. यावर्षी 2024च्या विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत उमेदवार हा काँग्रेसचा असेल की आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असेल, याबद्दल आपले काय मत आहे? बघा, आताच लोकसभा जी महाराष्ट्राची झाली त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं मिळून महाराष्ट्रात आपण महाविकास आघाडीतर्फे युती करून लढलेलो आहोत. आता लोकसभेच्या भरघोस यशानंतर महाविकास आघाडी दुसरं पाऊल उचलत आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचं. आता प्रश्न आहे, इथे जो उद्धव गट आणि शिंदे गटाचा जो 2.5 वर्षापूर्वी जो 2 गट पक्षाचे पडले त्याच्यामध्ये जे आमदार गद्दारी करून जे ओरिजिनल शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जे सोडून 40 गद्दार आमदार निघून गेले, त्यामधील एक मतदारसंघ म्हणजे आपला दिग्रस मतदारसंघ येतो आणि इथचे स्थानिकचे आमदार माननीय संजय राठोड यांचा हा मतदारसंघ. आता राहिला, जर महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रामध्ये जर आपण आता विधानसभेच्या निवडणुकीला पुढे जात असू तर निश्चितच जे स्थानिक आमदार इथले आहेत तर इथे दावा सर्वप्रथम जो राहील आमदारकीसाठी तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. कारण 20 वर्षापासून इथं स्थानिक आमदार म्हणून संजय राठोड हे कारभार पाहत होते. त्यामुळे निश्चितच इथे मशालीवर उमेदवार भेटावा याचे संपूर्ण प्रयत्न पक्षाच्या वतीने राहील आणि साहजिकच आहे ते ठेवणे अपेक्षित आहे. कारण इथे जो शिवसेनेचा गड यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस विधानसभा म्हणून ओळखला जातो, इथे कार्यकर्त्यांची फळी निर्माण झालेली आहे. त्यामुळे इथचा जो मशाल चिन्हावर आणि जे येणारी विधानसभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लढावी. त्यात आता काँग्रेसची युती असल्याच्याने इथे माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे हे सुद्धा काँग्रेसचे बलाढ्य एक उमेदवार म्हणून उमेदवारी मागत आहे. परंतु शिवसेनेचा गड असल्याने पहिली दावेदारी ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच असल्याने महाविकास आघाडीत आता माननीय माणिकरावजी ठाकरे आणि उद्धव गटाकडून 2-3 नाव चर्चेत आहे. दोन्ही पक्ष दावेदारी या मतदारसंघावर करत आहे. परंतु उमेदवार कोणताही असो, महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेही वरिष्ठ पातळीवर आघाड्या होतील आणि जे उमेदवार इथे लढण्याकरिता देतील त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम इथे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सगळे समस्त शिवसैनिक करतील याची मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही संजय राठोड बद्दल इतके आक्रमक का असतात आणि त्यानंतर संजय राठोड तुमचे पूर्वीचेच नेते होते, तुम्हाला त्यांच्याबद्दल काही भीती वाटत नाही? नाही, संजय राठोड ठीक आहे. तुमचा जो प्रश्न आहे की संजय राठोड माझे नेते होते, मी नेमकं असं काय घडलं की तुम्ही नेते? नाही, घडायला खूप कारण आहे. त्याच्यासाठी फार आधी आपल्याला मागं जावं लागेल. गेली 20-25 वर्ष झाली मी युवा सेनेचा शहर प्रमुख म्हणून काम केलं. त्याच्यानंतर अनेक आंदोलनं मी उभी केली. तेव्हा स्थानिक जे नगरपालिकेची सत्ता होती ही काँग्रेसची होती.
आणि तेव्हा मी अनेक आंदोलनं करून आणि पक्षाने एक जबाबदारी म्हणून मला नगरसेवक म्हणून एक जबाबदारी दिली आणि निवडून आल्यानंतर मी 5 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, पक्षाचं काम केलं. परंतु जो इथचा स्थानिकचा जे आमदार आणि मंत्री आहेत संजय राठोड यांच्यातनी आणि माझ्यातनी मतभेद तयार होत गेले. ते तयार होण्यासाठी ही संजय राठोड स्वतः जबाबदार आहे आणि त्यांचे जे पदाधिकारी आहे जे त्यांच्या नेहमी कानात फुसक्या मारत असतात ते सुद्धा जबाबदार आहे. आणि मी संजय राठोड बद्दल नेहमी आक्रमकता असतो, कारण आहे मी संजय राठोडला जवळून पाहिलेला आहे आणि त्यांच्यावर एक माझी राजकारण करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी प्रत्येक पुढच्या माणसाचा थोडासा अभ्यास करतो. त्यामध्ये अभ्यास करता करता मला संजय राठोडचे जे राजकारण आहे, जे करण्याची पद्धत आहे ही एकदम चुकीची आणि ज्या मतदारसंघात ते आमदारकी म्हणून आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून काम करतात त्या मतदारसंघाशी ते वारंवार गद्दारी करतात. म्हणजे लोकांच्या समस्या काय आणि ते संपूर्ण जे दिशाभूल जे मतदारसंघाला जे आवश्यकता आहे ते न करता लोकांची दिशाभूल करून जातीपातीचं राजकारण करून आणि छोट्याशा इव्हेंट्स मोठ्या करून दाखवण्याचा जो त्यांचा प्रकार आहे. आणि 20 वर्ष झाले जे मतदारसंघ आहे ज्याचा विकास व्हायला पाहिजे मतदारसंघाचा 3-3दा मंत्री पद देऊन सुद्धा आज दारवा हे शहर नसून एक खेड्यासारखी वाटतं. याला संपूर्ण स्टँडर्ड खेळ म्हणून आपण साध्या सोप्या भाषेमध्ये, कारण त्याला कसं आहे याला जबाबदार स्थानिक नेता आहे. नेत्याची बुद्धिमत्ता कुचित प्रमाणाची आहे, संकुचित प्रमाणाची असल्यामुळे त्यांना त्यांच्या पक्षावर जाणारा एखादा जर स्थानिक कार्यकर्ता असेल तर त्यांना ते पावल्या जात नाही. आणि त्यांची जी राजकारण करण्याची पद्धत आहे त्यांना कुठल्याही समाजाचा असो, त्यांचा ज्या ते समाजातून येतात, बंजारी समाज असो, पाटील समाज असो, इतर कोणत्याही समाजातलं एखादं नेतृत्व वर जर जात असेल तर संजय राठोड त्यांना लगेच दाबण्याचा प्रयत्न करून आपला वर्चस्व कसा राहील याचा तो कार्यकर्त्यासाठीही एवढा घातक आहे की तो कोणत्याच कार्यकर्त्याचा आजपर्यंत ही प्रगती त्यांच्या डोळ्यात खुपते. आणि ते त्यांचं जे राजकारण करण्याची पद्धत आहे ही चुकीची असल्यामुळे त्यांच्यात माझ्यातली वारंवार क्रॅशेस निर्माण होत गेले. आणि शहराबद्दलचे जे मी मुद्दे त्यांच्याजवळ मांडायचो तर त्यांना ते नेहमी असं म्हणजे एखाद्या शहराबद्दल दारवा शहराबद्दल मी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून मी विषय न्यायचो तर ते असं त्याला विशेष वाव देत नव्हते. त्यामुळे असं जाणवते की त्यांना शहराबद्दल जाणीवा जे दारवा शहरात जे मेन म्हणजे समस्या आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मतदारसंघाच्या बाहेरच्या उमेदवाराला मतदारसंघाशी काही घेतलेलं नसतं. निश्चितच पालकमंत्री संजय राठोड किंवा मंत्री हे मेटीखेड्याचे तिकडले या मतदारसंघातले रहिवासी नाही, परंतु माणिकराव ठाकरे यांच्या बद्दल जे 20 वर्षापूर्वी जे नाराजगीचा सूर उमटला आणि एक शिवसेनेचे तेव्हाचे जिल्हा प्रमुख संजय राठोड यांना एक संधी त्यांनी चाचपणी केली, परंतु स्थानिक लोकांना त्यांनी डावलून एक आमदारकीचं जे नेतृत्व करण्याचं दारवा तालुक्यातच क्षमता होती, परंतु इच्छा पदाधिकाऱ्यांना त्यांनी हेतुपरस्पर राजकारण करून दाबलं. त्याच्यामध्ये आपण नाना ताजने जे बारी समाजातून येत होते ते एक असं नेतृत्व होतं की ते तेव्हा आमदार बनू शकले असते, परंतु बरोबर नाना ताजनेला त्यांनी कुठंतरी मागं पाडून चुकीच्या व्यसनाच्या याच्यात घालण्याचं काम सुद्धा संजय राठोडनी पूर्ण रिसर्च प्लॅनिंग नुसार केलं. आणि ते नेतृत्व कुठंतरी दाबून एक त्यांना कुठंतरी दाबून त्यांनी स्वतः उमेदवारी इथे घेतली. आणि माणिकराव ठाकरे साहेबांचा 20 वर्षाचा कार्यकाळ जनतेत साहजिक नाराजी असल्यामुळे त्याचा फायदा संजय राठोडनी घेतला आणि पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले. परंतु ते निवडून आले, परंतु आजही दारवा शहराच्या जे मूलभूत गरजा आहे आजही त्या मूलभूत गरजा संजय राठोड 3-3दा मंत्री असून पूर्ण करू शकले नाही. तर संजय राठोड यांनी पक्षासोबत गद्दारी केली, ते कार्यकर्त्यासोबत व मतदारासोबत सुद्धा अशीच गद्दारी करतात का? हमखास करतात,
कारण त्यांचं राजकारण करण्याची पद्धत मी आता तुम्हाला सांगितलं की जातीपातीचं राजकारण. संजय राठोड बाहेर तालुक्यातून आले, दारवेकरांनी आणि दिग्रज मतदारसंघातील लोकांनी त्यांना डोक्यावर उचललं, पण त्याप्रमाणे बाहेर तालुक्यातला जेव्हा आमदार निवडून येतो तर त्यांनी त्याचप्रमाणे त्या भागाचा विकास करायला पाहिजे होता. त्यांनी इथलं संपूर्ण जे अर्थकारण होतं हे संपूर्ण संपुष्टात आणलं. जेही अर्थकारण चालू होतं, जसं आपल्याला माहित आहे गोदेगावचा कारखाना यांच्यामुळेच बंद पडला आणि सूतगिरणी चालू व्हायला पाहिजे होती. यांच्यातही त्यांना राजकारण करून सूतगिरणी त्यांनी चालू दिली नाही आणि 20 वर्षात त्यांनी कोणताही प्रोजेक्ट मंत्री असून किंवा कुठलंही असं ठोस बेरोजगाराबद्दल त्यांनी केलं नाही. फक्त जातीचं राजकारण केलं आणि जे कार्यकर्त्यांनी आहे नेहमी वाद लावण्याचा जो त्यांचा फॉर्म्युला आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण मी ते जाणवलेलं आहे. कुठलाही कार्यकर्ता जर वर जात असेल तर बरोबर त्याला ऑप्शन एक कार्यकर्ता तो तयार करून ठेवतो आणि मला तर वाटते त्यांनी इतिहासाच्या पुस्तकातलं एक ब्रिटिशाचं इतिहासाचं त्यांनी धड्याचा चांगला अभ्यास केलेला आहे. जसे इंग्रज अभ्यास करत फोडा आणि झोडा आणि राज्य करा या धड्याचा अभ्यास संजय राठोड यांनी फार चांगल्या पद्धतीने केला. कारण तेच पदाधिकाऱ्यांमध्ये राजकारण करतात, एकमेकाच्या याच्यात काड्या लावून भानगडी करतात. थोडा आणि राज्यकारण म्हणजे कार्यकर्त्यांनाच एकमेकाबद्दल कधी जवळ येऊ देत नाही. म्हणजे तुमचं असं मत आहे की एका खेड्यात भांडण लावून आपले 2 गट तयार करून त्यांनी वाद निर्माण केले आणि फायदा काय? 2 गट तयार झाल्यावर संजय राठोडचा फायदा काय? तो दोन्हीही गटाला माननीय संजय राठोड एकाला हाताशी घेऊन आणि दुसऱ्याला छुप्या पद्धतीने पाठिंबा देतो आणि 2 फळी तयार करून जे विरोधातली फळी आहे त्यांचं संपूर्ण जे आपल्याकडं जी फळी आहे त्यांचं पूर्ण माहिती त्या विरोधी पार्टीकडून घेत असतो. त्यामुळे त्यांचा काय होते, त्यांना घर बसल्या संपूर्ण त्या गावातली राजकीय स्थिती आणि काय घडत आहे हे त्यांना माहीत पडते. म्हणून त्या फळी करून फोडा आणि झोडा करून राज्य करण्याची जी नीती संजय राठोडची आहे ही त्या नीतीला तरी मी म्हणतो की मानावं लागेल की त्याची ते म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे एका गावात वाद निर्माण करायचे, 2 गट तयार करायचे आणि दोन्ही गटाकडून माहिती घ्यायची आणि आपण जागेवर बसून राहायचं. बस हे 20 वर्ष सुमारे संजय राठोड करत आलेले आहे आणि आजही संपूर्ण तालुक्यातील एकही पक्षातील मला तुम्ही दाखवून द्यायचा एकही पक्षातील कार्यकर्ता त्यांनी हेतू परस्पर मोठा होऊ दिला नाही. समाजाचा असो की इतर पक्षाचा कुठलाही एकही. कारण त्यांना भीती लागते की एखादा जर कार्यकर्ता इतका मोठा झाला की आपल्याच विरोधात विधानसभाची शीट मागू नये याची पूर्णपणे ते खातरजमा करतात. आणि ज्या मतदाराची किंवा ज्या नेत्याची त्यांच्या खालच्या ज्या नेत्याचा समाज मोठा आहे त्या नेत्याला कधी मोठं होऊ नाही, कधीच नाही. एक पाटील समाजाचा एक वलय आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि पाटील नाही आणि बंजारी समाजात सुद्धा त्यांचं नेतृत्व कधी होऊ दिलं नाही. आणि जेही बंजारी समाजाचं नेतृत्व तयार होण्यास गेलं त्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला. जसं मनमोहन सिंग चव्हाण हे जिल्हा परिषदचे सदस्य होते, कुठंतरी जड चाललं होतं लगेच त्यांना राजीनामा देऊन त्यांचं अस्तित्व खतम केलं. आजही बंजारी समाजात तालुक्यात कुठलाही खमक्या नेतृत्व त्यांनी तयार होऊ दिलं नाही. याचाच तो फायदा संजय राठोड गेली 20 वर्षापासून घेत आहे. आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची पहिली शिकवण आहे की शहर प्रमुख हा शहरातला असायला पाहिजे आणि तालुका प्रमुख हा ग्रामीण मधला असायला पाहिजे. पण येत्या 15 ते 17 वर्षापासून शहर प्रमुख हा अल्पसंख्याक मधला आणि दारवा शहरात राहणार आहे. याच्याबद्दल तुमचं काय नाही? आता याच्याबद्दल जर बोलायचं सांगायचं झालं तर जे त्यांचे तालुका प्रमुख आहे तुम्ही जे अल्पसंख्याक ठीक आहे त्यांना प्रचंड विरोध आहे. बंजारा समाजामधून सुद्धा विरोध आहे, परंतु नेत्याला त्यांची शिव्या ऐकणारा सुद्धा एखादा माणूस असला पाहिजे. तो जो तालुका प्रमुख आहे त्यांना कोणत्या भाषेत मी संजय राठोड बोलतो हे आम्ही आमच्या बैठकामध्ये पाहिलेला आहे आणि तेवढा क्षमता नेत्याची ऐकून घेण्याची, खालून बालून बोलण्याची एवढा कुठलाही तालुका प्रमुख केला नसता.
त्या तालुका प्रमुखाला कुठलाच मान सन्मान किंवा हे नसल्यामुळे आणि त्या तालुका प्रमुखाला कुठल्याच पद्धतीचा आर्थिक दुसरा नाही, पण सर मान सन्मान दिला ना त्यांना. लाडक्या बहिणीच्या त्या समजा समितीवर हो. त्यांना एक शासकीय सदस्य अशासकीय सदस्य म्हणून त्यांना नियुक्त केलं हा आणि संजय गांधीच्या सुद्धा समितीवर अध्यक्ष केलं. ते ठीक आहे ना, तर ते त्यांच्या हातातलं बाहुलं आहे. संजय राठोडना हातातलं बाहुलं पाहिजे आहे, तर हातातलं बाहुलं आहे त्यामुळे ते दुसऱ्या कोणालाही संधी इतर चंड व्यक्तीला ते देत नाही. त्यांच्या हातातली बाहुली म्हणून ते जे तालुका प्रमुख काम करतात ते त्यांना योग्य आहे. आणि तालुका प्रमुख हा स्थानिकचा आहे, शहरातला, तो ग्रामीणचा निश्चित असायला पाहिजे, कारण त्याला ग्रामीणची जाण असते, शेतीची जाण असते, ग्रामीणच्या समस्याची जाण असते. परंतु काहीतरी एक समाज आपल्याशी जुळत राहिला पाहिजे त्या दृष्टिकोनातून. आणि दुसरी गोष्ट तालुका प्रमुखाचं काम आहे की स्थानिक शहरात जरी तुम्ही असाल किंवा ग्रामीणचे असाल तर तुम्ही जे पक्षाचे तालुका प्रमुख म्हणून जे आणि या गावाचे या शहराचे भूमिपुत्र असल्याने तुम्ही नेता कुठलाही असो, बाहेर मतदारसंघाचा सुद्धा असो ना, पण नेत्याला सुद्धा बोलण्याची हिंमत तालुका प्रमुख मध्ये असली पाहिजे की नाही भाऊ हे शहरासाठी चांगलं आहे, हे तालुक्यासाठी हे करा. पण तेवढी धम्मक कुठल्याच पदाधिकारी आणि संजय राठोडला बोलण्याची अख्ख्या शिंदे गटाच्या कुठल्या पदाधिकाऱ्यात नाही. तुमचं म्हणणं आहे की एकही समजा पदाधिकारी तालुका प्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख विरोध करण्याची तयारी नाही आहे, क्रॉस करण्याची तयारी नाही आहेच नाही. सगळे पदाधिकारी शेपूट घालून बसतात. ते संजय राठोडांना वर आवाजात बोलतच नाही. आणि तेच कुठंतरी एक माझ्या बाबतीत घडलं की मी त्याला बळी पडलो नाही. मी जसं नगरपालिकेत निवडून आलो, विविध लोकांच्या समस्या मांडत गेलो आणि संजय राठोडच्या बद्दल हे टाकत गेलो, तर यांच्यातली फळी जे आहे तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि जे वरिष्ठ राजकारण करणारे आहे. मी एक थोडासा ग्रामीण भागातून आलो आणि बोलाय माझं तयार होत गेलं, नाव होत गेलं, तर हे यांना कुठंतरी जड जात होतं. त्यामध्ये 2 PA सुद्धा आहे जे मला दाबण्याचा प्रयत्न यांनी वारंवार केला. मी यांच्या नाकापेक्षा मोती जड चाललो असल्यामुळे यांनी सगळी एक टीम तयार करून मला नगरपालिकेतनी 5ही वर्ष दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु मी 5 वर्ष प्रामाणिकपणे लोकांची कामं करत राहिलो. मी त्यांच्या कुठल्याच गेला बळी पडलो नाही आणि मी संजय राठोडच्या विरोधात वारंवार बोलत गेलो. मी मात्र तालुका आणि शहराच्या समस्येबद्दल बोलत गेलो आणि तो माझा अधिकार होता की माझ्या गावातल्या लोकांनी जेव्हा मला निवडून दिलं तर त्यांच्या कुठल्या समस्या आहेत ते सांगणे हे नेत्याला माझं कर्तव्य होतं. पण त्या गोष्टी नेत्याला आवडत नव्हत्या. कुठंतरी रवी तरटे मोठा जाईल या कारणाने मला त्यांनी डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जे माझ्यासोबत घडलं की मी त्यांच्याच पक्षाचा नगरसेवक होतो, परंतु संजय राठोडांना कुठंतरी वर चढ जात असल्यामुळे संजय राठोडांनी हे दारवेकरांना किंवा तालुक्याच्या समस्त लोकांना माहीत नसत, मी नगरसेवक असताना माझ्यावर त्यांनी खोटी केस दाखल केली की माझं नगरसेवक पद सदस्यपद रद्द व्हावं अशी एक खोटी तक्रार अतिक्रमणाला वाचवण्यासाठी माझ्यावर दाखल केली. त्यांनी नाही केली ना? नाही, याच्या माग आपल्याला वाटतं संजय राठोड हा चेहरा जेवढा साधा आणि सोपा वाटतो तेवढा निश्चितच नाही आहे. कारण संजय राठोडच्या मर्जीनुसार काहीच घडत नाही. परंतु कसं आहे, संजय राठोड फ्रंटवर कधी येत नाही. ते कधी त्यांचे PA किंवा तालुका प्रमुख इतरांना पुढे करतो. कारण संजय राठोड शेप मध्ये राहून यांना बदनाम करतो. कारण बदनामी तुम्ही घ्या, तालुक्यात तुम्ही पदाधिकारी बदनाम व्हा, माझं नाव त्याच्यामध्ये आलं नाही. या माझ्या प्रकरणामध्ये सुद्धा संजय राठोड यांनी जे संबंधित जे देवाज्ञा झाली त्यांना जे रिकपजी मुता यांना केस दाखल करायला लावली. त्यांनी त्या केस दाखल करण्यासाठी ही सुद्धा संजय राठोड यांनी दिली. जेव्हा मी आपल्या रिकपच्या मुताला बोललो की माझ्या तुम्ही खोटी सदस्य रद्द करण्यासाठी दाखल केली, तर त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की तुझा नेता तुझा दुश्मन आहे. त्यांनी मला पाठपुरावा करून कागदपत्र आणून दिली, पैसे त्यांनी दिली. त्यांनी एवढं सांगितलं की बा तुझ्या नावावर फक्त ही केस दाखल कर
तो नगरसेवक जास्त आमचा उडत आहे, त्याला थोडासा दाबाचा आहे आणि फक्त तुझ्या नावाने दाखल कर. आता मग मला सांगा, जर ज्या नेतृत्वाच्या भरोशावर आपण राजकारण करतो, तो नेतृत्वाच्याच बद्दल आपल्या मनात जर काळा असेल तर ठीक आहे, मी तेव्हा त्या संबंधित व्यक्तीने मला ही माहिती आतमधून दिली. त्यानंतर ते केस चालली, मी वकील लावला, त्यानंतर मी त्या केसमध्ये जिंकलो सुद्धा आणि रिकम मुता यांना कोरोना काळात मी देवाज्ञा सुद्धा झाली, त्यामुळे माझा निकाल सुद्धा लागला. असं कूटनीतीचं राजकारण संजय राठोड प्रत्येक कार्यकर्त्याशी मागे राहून फ्रंटवर न येता हा एक छुपा चेहरा त्याचा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी घातक आहे असं मला वाटतं. आता संजय भाऊ राठोड यांनी केलेल्या विकासाला आपण किती टक्के गुण द्याल? -110% गुण देऊ. कारण जे दारवा शहर आहे, आता आपण मुद्द्यावर बोलू. दारवा शहरात आज 50 वर्ष झाली पाणी पुरवठा योजना दारवा शहरातनी. आज पाण्यासाठी दारवा शहर संजय राठोड यांच्या विकासाबद्दल तुम्ही त्यांना 100 पैकी किती टक्के गुण द्याल? त्यांना त्यांच्या केलेल्या विकासाबद्दल -30% मी गुण देऊ. -30% म्हणजे 100 पैकी किती गुण द्याल? -30% म्हणजे 30%चं जर कमिशनची त्याचं धंदा आहे लावून बसले. ते प्रत्येक आपल्या भाषणात बोलतात की शिवसेनेचं जे राजकारण आहे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. पण संजय राठोडच्या बाबतीत हे उलट होतं. इथं जे 80% राजकारण आणि 20% समाजकारण संजय राठोड करत आलेले आहे 20 वर्षापासून. आणि विकासाबद्दल तर दूरपर्यंत संजय राठोडच्या विकासाबद्दल तर न बोललेलंच बरं. कारण आज सुमारे 50 वर्ष भारताला स्वातंत्र्य होऊन आज दारवा शहर पाण्यासाठी शुद्ध फिल्टरच्या पाण्यासाठी तहानलेला आहे. या दारवा शहरात अनेक योजना झाल्या. 2-3 भूमिगत योजना ह्या पाईपलाईन दारवा शहरात झाल्या, परंतु अद्यापही कुठलं सरकार किंवा संजय राठोडच्या काळात 2-3 नळ योजना झाल्या, परंतु आजही दारवा शहर पूर्णतः पाण्यासाठी कोरडं पडलेलं आहे. त्याला जबाबदार संजय राठोड आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी 34 कोटीची जी योजना मंजूर करून आणली. त्याच्या आधी सुद्धा ही योजना झाल्या अरुणावतीवरून, ती सुद्धा फेल गेली. 34 कोटी नंतर आज 8 वर्ष झाले त्या 34 कोटीचं पाणी दारवा शहरात पोहोचलं म्हणून सांगतात, पण त्याच्यातही भरपूर काही चुकीचे मेसेज निवडणुकीच्या तोंडावर देण्याचा प्रयत्न या मुख्याधिकारी जे आहेत त्यांच्यावर दबाव टाकून केला जात आहे. 34 कोटी संपल्यानंतर यांनी पुन्हा 16 कोटी आणले, तरी सुद्धा दारवा शहर ताणलेला आहे. दुसरी गोष्ट, दारवा शहराचा डीपी प्लॅन आता काही दिवसाआधी फ्लॅट झाला. त्याच्याबद्दल मी कुठंतरी आंदोलन करणार होतो याची कुणकुण त्यांना लागली, त्यामुळे त्यांनी डीपी प्लॅन फ्लॅश केला. दुसरी गोष्ट दारवा शहराची आहे महत्वाची, ती म्हणजे सिटी सर्वे. सिटी सर्वे आज दारवा शहराचा झाल्या नसल्यामुळे आज उपविभाग सगळे आपल्या इथे आहे. सगळ्यात जुनं तालुका आपल्या इथे आहे. सगळ्यात बाजारपेठ आहे. जुनं जे इंग्रजाच्या काळापासूनचा जो मोतीबाग म्हणून दारवा ओळखला जातो, फार पूर्वीचा इतिहास सुद्धा दारवा शहराला लाभलेला आहे. सगळं असल्याने असून सुद्धा दारवा तालुक्याचा विकास कुठेच होताना दिसत नाही. याच बरोबरीत जे नेर नगर परिषद आहे, जे ग्रामपंचायत होती, ती मागून येऊन दारव्याच्या नगर परिषदेची स्थापना 1931 पासून आहे. पण नेरची नगरपालिका ग्रामपंचायत आता संपुष्टात येऊन नगरपालिका झाली. तिथल्या सिटी सर्वे होऊन आज तिथे जॉब कार्ड झालेला आहे. आता जॉब प्रॉपर्टी कार्ड, आता प्रॉपर्टी कार्ड बरेचसे दारवा शहरातील नागरिकांना माहित नसत. असिस्मेंट नक्कल आपल्या दारवा शहरातली असिस्मेंट नक्कल आहे.
जे असिस्मेंट नक्कल, आता मला सांगा असिस्मेंट नक्कलला कुठेच व्हॅल्यू नाही आहे, कोर्टात सुद्धा त्याला व्हॅल्यू नाही आहे. कारण लोन सुद्धा देत नाही. लोन सुद्धा देत नाही. कारण आहे त्याला, तुम्ही प्रत्येक नागरिकांकडे असिस्मेंट नक्कल आहे. असिस्मेंट नक्कलवर तुम्ही बारकाईने हे करा, मालकी हक्कात मालकाचं नाव आहे, परंतु नगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये असिस्मेंट नक्कलवर तुमचा जो प्लॉट आहे स्क्वेअर फूट किती आहे, 1200 स्क्वेअर फूट आहे का 1500 स्क्वेअर फूट आहे, याचा कुठेही उल्लेख नाही. मग आपल्या नागरिक आकारणी आहे. हा आकारणी आहे. मग मला सांगा, आपली प्रॉपर्टी, आपला प्लॉट कितीचा आहे नगरपालिकेच्याच रेकॉर्डवर नसल्यामुळं सिटी सर्वे हा होणे आवश्यक आहे. आणि महसूल मंत्री असताना आम्ही हे वारंवार, कारण नवीन भाग काही असल्यामुळे मी हे सांगितलं होतं की सिटी सर्वे झाला पाहिजे, एजन्सीला काम दिलं. तेव्हा संजय राठोडनी मोठा वाहवा केलं की आपण ड्रोनद्वारे वरून सिटी सर्वे करणार आहोत आणि असं होणार आहे तसं होणार आहे. आज सिटी सर्वेचा 80 लाखाचा कितीतरी टेंडर एजन्सीला दिलेला आहे, पण तो आजपर्यंतही सिटी सर्वे झालेला नाही आणि ते फ्लॅश करत नाही. त्याच्या मागे सुद्धा अर्थकारण दडलेलं आहे, जे आपण आता पाहत आहोत. बरंच जे गावठाणचं जे दारा शहरातली जागा आहे, जसं नाट्यगृह आहे, बऱ्याचशा अशा जागा आहे जे रेकॉर्डवर नाही शासनाच्या, तिथे संजय राठोड आर्थिक देवाणघेवाण करून, माझा स्पष्ट आरोप आहे, देवाणघेवाण करून पटवाऱ्यातून रेकॉर्ड चेंज करून शासनाला काही जमिनी वळती करत आहे. काही आता जे गोळीबार चौकाचा जो भाग आहे, महत्वाची चौकातला जो हा, तो ते सुद्धा नगरपालिकेची जागा आहे, पण त्याच्यातही सुद्धा अर्थकारण दडलेलं असल्यामुळे ते सुद्धा दडलेलं आहे. आणि हे एक असे जर मुद्दे आणि असे जर शहराचे काम एक मंत्री म्हणून, आमदार म्हणून जर लोक विश्वासानं घेत असतील आणि हे जर मंत्री असून सुद्धा दारवा सिटी सर्वे होत नसल, तर हे खेदाची बाब आहे. त्याच्यानंतर सभागृहात संजय राठोड कुठली शेतकऱ्याबद्दल बाजू मांडत नाही किंवा त्यांच्या पिकाला भाव मिळा कुठेच दाबून बोलताना सभागृहात आपल्याला दिसत नाही. आजच्या वृत्तपत्रातनी 0 मार्क दिलेले आहे. विदर्भातून सर्वात जर मुद्दे मांडणारा न मांडणारा जर आमदार असेल तर संजय राठोड यांना डबल 0 आलेला आहे. कारण त्यांनी ते आपल्या मतदारसंघाचा कधीच विषयाबद्दल त्या सभागृहात आपली बाजू मांडताना दिसत नाही किंवा सामाजिक किंवा समाजाचे सुद्धा मुद्दे मांडत नाही. आता समाजातून ज्या ते येतात बंजारा समाजाचे, त्यांच्या बऱ्याचशा 21 मागण्या आहेत जे पौरादेवीला ते वारंवार जे राजकारणाचे भूमी म्हणून त्यांनी टाकलेलं आहे. पौरागडला जे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते, तिथे जे धर्मगुरू आणि तिथे धर्माचंच आणि समाजाचं एक चांगला दिशा देण्याचंच काम धर्मपीठावर व्हायला पाहिजे. परंतु संजय राठोड यांनी आजपर्यंत इतिहासात तुम्ही पहा, नाईक घराण्याचे 2 मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु त्यांनी कधीही असं गलिच्छ राजकारण जे बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाते त्या पौरादेवीचं असं राजकारण त्यांनी कधीही केलं नाही जेवढं राजकारण संजय राठोड यांनी केलं. जे मागील जे पूजा चव्हाण प्रकरण आहे जे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं, त्याला जबाबदार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आणि मतदारसंघातील सर्वच जनता आणि समाजाला सुद्धा माहित आहे. परंतु अशा गंभीर बाबीची सुद्धा धर्मपीठावर म्हणजे काशी म्हणता तुम्ही त्या ठिकाणावर जाऊन खोट्या शब्दात घेणं हे कितपत योग्य आहे हे कोणालाच मनाला पटलं नाही. आणि असं गलिच्छ राजकारण करणारा जर नेता म्हणून ओळखला जात असेल आणि दिग्रस मतदारसंघ हा आता एक विकासाचा मतदारसंघ ओळखला नाही जात, तो सगळ्यात बदनाम म्हणून जर महाराष्ट्रात जर विधानसभाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असेल तर ते आहे संजय राठोड. आणि यांनी विकास न करता, माझा तो आरोप आहे की या दिग्रस मतदारसंघाला बदनाम जेवढं मतदारसंघात महाराष्ट्रात केलं तेवढं याच्या आधीच्या आमदारांनी कोणी सुद्धा केलं नाही. त्याच्यानंतर जे विकासाच्या बद्दल बोलायला गेलो तर दिग्रस रोड 8 वर्ष झाले, त्या रोडचे एवढी ऐशी तैशी करून ठेवून दिली यांनी की त्याला विचारता सोय नाही.
कुठल्याही याच्यात मी त्यांचं 20% कमिशन कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये तुमचा ॲक्वा जे आपण पाणी पितो त्याच्यात 30% कमिशन आहे यांचं. जे स्ट्रीट लाईट लावलेले आहे त्याच्यात 30% आहे. मग तुम्ही पैसे सोडता कुठं? तुम्ही सिमेंट रोड गावातले तुम्ही घेता, तुमचे पदाधिकारी घेतात, तर त्याच्याकडूनही तुम्ही कमी नुसतं कमिशन खोरीचं आणि भडगप्प माया संजय राठोड यांनी म्हणणं आहे या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. निश्चित काळ्या दगडावरली रेष आहे. संपूर्ण समाज या 30% राजकारणाला आणि दिग्रस मतदारसंघ कंटाळलेला आहे. आणि जे राजकारण संजय राठोड आता जातीपातीचं त्यांनी चालू केलं. पोरादेवला एवढी मोठी बंजारा विरासत नावाची वस्तू त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचा पराभव निश्चित कसा होईल? त्याच्या मागे समाज उभा राहणार नाही? नाही, ठीक आहे ना. एक शोकांतिका दिग्रस मतदारसंघाची तेच आहे ना. एक त्या विषयात बोलायला जर गेलो तर गेली 20 वर्ष लोकांनी दारव्यातल्या दिग्रस मतदारसंघातल्या लोकांनी त्यांच्या दिवसात टाकून आमदार केलं, मंत्री झाले. परंतु त्यांनी विकास करायला पाहिजे ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात. परंतु निवडून दिग्रस मतदारसंघातून येतात आणि 700 कोटी तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात हाताने. ठीक आहे, ते धार्मिक विषय आहे, त्याबद्दल ठीक आहे. पौरादेवीची काशी आहे, धार्मिक मुद्दा आहे, तर त्याला कोणी टीका टिप्पणी करणार नाही. परंतु त्या धार्मिक स्थळाचं कुठंतरी स्वतःच्या प्रेस्टिजसाठी राजकारण करणे हे सुद्धा मनाला पटणार नाही आहे. आणि जे पांघरून समाज आज त्यांच्या जे केलेल्या भ्रष्टाचारावर घालत आहे, हेही समाजाचं कुठंतरी चुकीचं मला वाटते की हे पूर्ण समाज कुठंतरी भरकट नेताना संजय राठोड मला दिसत आहे. बरं, तसंच नाही ना. प्रत्येक समाजाचे प्रत्येक समाजात सभागृह दिल्यावर ते समाज त्यासोबत उभं राहणार असं नाही वाटत? नाही, आता कसं सभागृह दिलं म्हणजे समाजाचा विकास होत नाही. संजय राठोड सोबत मी अनेक वर्ष कामं केलेली आहे. संजय राठोडचा जो महत्वाचा विषय आहे आणि आवडता विषय आहे तो सभागृह. कारण सभागृह दिल्याने जो समाज त्यांच्याकडं एकवटतो. कारण आता दारवा म्हणजे दिग्रस मतदारसंघातली कुठली समस्याच नाही आहे. फक्त सभागृह जिथं तिथं सभागृह मुळे दिग्रस मतदारसंघाचा विकास होणार आहे. आणि जिथं सभागृह राहील तिथे रोजगार भेटणार आहे. त्या सभागृहात जाऊन लोक रोजगार निर्मिती होणार आहे, तिथे त्यांचं पोट भरणार आहे, तिथे शेतीचे प्रश्न सभागृहामुळे मिटणार आहे. सभागृहात शेतीचे प्रश्न निपटणार. म्हणूनच ते सभागृह वाटत फिरत आहे ना. बरं, त्यांचा विषय असा आहे की मी एक क्रमांक 2ची शाळा शैक्षणिक दृष्ट्या सुधारण्यासाठी म्हणजे ते माननीय नामदार संजय राठोड ते सुद्धा शिकवायला गेले की भौतिक सुविधेमुळं ती शाळा नावलौकिक झाली. की पूर्वीच्या काळी समजा शाळा भौतिक सुविधा नसताना झाडाखाली सुद्धा शिकवत होते. त्यावेळेस विद्यार्थी शिकले नाही का? की भौतिक सुविधा दिल्यामुळेच ते शिकले. की त्यांनी शिक्षक किती तिथं नवीन आणले, संच मान्यता आणली का? त्या शाळेची आज व्हॅकन्सी किती आहे, आज विद्यार्थी संख्या किती आहे, आणि त्या शाळेवर विद्यार्थी शिकत किती आहे, आणि त्यानंतर शिक्षकाची आवश्यकता किती आहे. प्रायव्हेट माणसं लावून शाळेला 4-4 हजार रुपये विद्यार्थ्याकडून जमा करून ती शाळा चालवावं लागत. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते तर म्हणताय की आम्ही शाळेचा विकास केला. नाही, आता याच्यावर बोलायचं झालं तर मराठी शाळा क्रमांक 2 ही आम्ही सत्तेत येण्यापूर्वी नावाजलेली शाळा होती. परंतु थोडासा जे फंड आणि इमारत बांधण्याचा जो प्रश्न होता तो होता. आणि जे संजय राठोड सांगतात की माझ्या मुलं आता हे झालं ते झालं, हा जिल्ह्याचा निधी आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून अनेक निधी दरवर्षी येतो. याच्यामुळे संजय राठोडनी त्या शाळेचा विकास केला, मी याला मान्य करत नाही. कारण नगरपालिका ठराव पाठवल्यानंतर जे वैशिष्ट्यपूर्णाचे जे जिल्हे दरवर्षी येते ते याच्यात नाही. आणि त्याच्यात आमचा सुद्धा वाटा आहे ना नगर परिषदच्या सदस्याचा. आम्ही सुद्धा त्याला ठराव घेऊन पाठपुरावा केला आणि तेव्हा निधी आला. पण संजय राठोडची एक स्वभाव आहे, कुठलंही काही करू द्या, नगरसेवकांना करू द्या, जिल्हा परिषदेच्या सदस्य, पण श्रेय संजय राठोड यांना पाहिजे. म्हणजे तुमचं असं स्पष्ट मत आहे की 100 रुपये खर्च केले, 10 रुपये तुझ्या प्रसिद्धीवर लावले. नाही, ते त्यांची स्टेटसचीच आहे, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. भूमिपूजन, त्यांचं बोर्ड लावणं. कारण संजय राठोडांना
ते हपापलेला माणूस आहे. बोर्डाचं खूप महत्त्व. बोर्डाचं खूप महत्व आहे. ठेकेदारावर दबाव आणतो तो की असं बोर्ड असलं पाहिजे, तसं त्यांना नाव कमण्यात ती खूप. जसं आता तुम्ही एक शैक्षणिक दृष्ट्या त्यांचं पुस्तक वाटप असतं. माझं तर बुक वाटप ते दरवर्षी राबवतात. माझा तर स्पष्ट म्हणणं आहे की हे उपक्रम काही ते एक सामाजिक बांधिलकी म्हणून वापरतात करतात म्हणून नाही करत. त्याच्यामुळे ते ॲडव्हर्टाईज करतात, त्यांची स्वतःचा प्रचार करून घेतात पक्षाचा. त्या बुकवर त्यांचा फोटो, त्यांचे पक्षाचं चिन्ह. मुळात सगळ्या पालकांनी तर याचा विरोध करायला पाहिजे. बघा, बालपणी आपण जेव्हा लेकराला जे दाखवतो ते त्यांच्या माइंडमध्ये फिट होते. समजा देईल हो. त्याचा फोटो तर छापणारच आहे. हो, नाही ना, पण ठीक आहे ना, तर तो त्याचा प्रचाराचा एक फंडा आहे. लहान मुलांना तुम्ही एखादं चित्र दाखवा, ते त्यांचा वारंवार तुम्ही हॅमरिंग करा कोणत्याही लहान मुलांना गोष्टीची, तर त्याच्यावर त्याचे फोटो असल्याच्या आमदार संजय राठोड ह्या पहिलीच्या वर्गापासून माहिती होते आणि पक्ष शिवसेना. त्यामुळे त्याचा जो राजकारणाचा जो पाया आहे तो लहान लेकरापासूनच सुरू करतो. आणि एवढी बेकार परिस्थिती सध्या त्यांनी मतदारसंघावर आणलेली आहे. त्याचं कारण आहे तो एवढा इतर लोकांना एवढं निर्भर करून टाकलेला आहे त्यांनी, की लाचार करून टाकलेला आहे. त्यांचा बुक वाटपाचं जे प्रोग्राम आहे त्याच्यानंतर ते बॉटल वाटतात आणि बॅग वाटतात. जे उत्तीर्ण झालेल्या 12वी ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थी जे आयता माल, जे प्रॉडक्ट झालेला आयता माल संजय राठोडांना उचलण्याची सवय आहे. कारण कुठलाही गरीब घराण्याचा विद्यार्थी आज शैक्षणिक क्षेत्रात शिकत आहे, नावलौकिक करत आहे किंवा चांगल्या टक्क्याने जर डिग्री घेऊन ते पास होत असेल, त्याच्यात संजय राठोडचं काय काहीच नाही आहे. परंतु त्यांना माहित आहे की बेनिफिट कुठं उचलायचं. मग त्यांना गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार सोहळा म्हणजे आयत्या मालावर डल्ला कसा मारायचा हे संजय राठोडांना फार चांगल्या पद्धतीनं जमलेलं आहे. मग ते जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांना एक बॅग देऊन आणि एक बॉटल देऊन ते असे ऍडव्हर्टाईज करतात की बा संजय राठोड म्हणजे कायच करतात बा विद्यार्थ्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही नगरसेवक असताना समजा बस स्टँडच्या अलीकडचा जो भाग आहे पूर्ण नवीन वसा, त्या अलीकड बस स्टँडच्या अलीकड किंवा गोळीबार चौकाच्या अलीकड इकडल्या भागात एकही नगर परिषदेची शाळा नाही किंवा उर्दू शाळा नाही. 4 मराठीच्या आणि 4 उर्दूच्या अशा 8ही शाळा बस स्टँडच्या तिकडे आहे, कारण ती जुनी वस्ती. तर तुम्ही असा कधी प्रयत्न केला नाही का, माननीय संजय राठोड सोबत बोलले नाही का की बा आमच्या अंबिकानगर शिवाजीनगर म्हणून एक तरी नगर परिषदेची शाळा 1 ते 4 पर्यंत जी असायला पाहिजे, अशा बद्दल कधी तुमची चर्चा झाली नाही? नाही झाली आहे ना. जे तुम्ही शाळेबद्दल जे म्हटलं, निश्चितच आमच्या संपूर्ण नवीन भागाला इकडल्या जे शाळा आहे क्रमांक 2, 1 ह्या सगळ्या जुन्या दारव्याच्या म्हणजे गावठाणी एरियातनी असल्यासारख्या आहे. परंतु जे शहराची वाटचाल जी आहे हे आर्मी रोड दिवसेंदिवस वाढत आहे. निश्चितच नगरपालिकेची शाळा इकडे व्हायला पाहिजे हा मुद्दा आम्ही सुद्धा मांडलेला आहे. त्याबद्दल त्याच्यानंतर जे हिंदू स्मशानभूमी आहे ही सुद्धा खूप लांब पडत असल्याने नवीन हिंदू स्मशानभूमी नवीन भागासाठी व्हायला पाहिजे. तशी जागेची आम्ही चाचपणी करायला लावली, परंतु अशा गोष्टी जिथे त्यांना इन्कम नाही किंवा काही त्याच्यात मिळत नाही अशा ते जास्त इंटरेस्टेड नसतात. आता जे डीपी प्लॅन मंजूर झाला त्याच्यामध्ये काही ग्रीन झोन हे टाकलेले आहे. त्यामध्ये सुद्धा नगरपालिकेने आता तरी एखाद्या नवीन नगर परिषदची शाळा त्या ग्रीन झोन मध्ये टाकावी. आता त्या ग्रीन झोन मध्ये सुद्धा संजय राठोडने राजकारण केलं. जे त्यांचे विरोधक आहे, जे त्यांना थोडाफार विरोध करतात, त्या राजकीय असे बरेचशा लोकांना जे जमिनी आहेत त्या लोकांच्या जमिनीवर आता येणाऱ्या विधानसभेत त्यांनी आपलं काम केलं पाहिजे, एक वचक त्यांच्यावर निर्माण झाली पाहिजे. असं करून त्यांनी काही गटसभेवर नंबरवर त्यांनी झोन टाकले जेणेकरून ते लोक माझ्यापर्यंत आले पाहिजे. आणि असा भाग असा आहे त्यांचा की विकासाचं दृष्टिकोन त्यांचा की नगर परिषदचा विकास झाला पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे. तर त्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे, डीपी प्लॅन. तर त्यांना विकासासाठी तर कुठली ना कुठली तर जमीन टाकावीच लागेल. ही नाही तर ती नाही तरी नाही ना. पण विरोधकाचीच का
तुम्ही टाका ना, आज तुम्ही त्या याच्यामध्ये पहा, अर्ध्यापेक्षा मिनिमम लोक विरोधक आहे. दोघं तिघं त्यांनी टाकले त्यांच्या जवळचे, कारण त्यांच्यावर तो आरोप येऊ नये की बा आम्ही हे रिसर्च केलं म्हणून. कारण त्यांच्या दोघा तिघाचे जवळचे त्यांचे शासकीय कर्मचारी आहेत, त्यांच्या सुद्धा एका गट सर्वे नंबरवर त्यांनी झोन टाकला. परंतु आपल्यावर काहीतरी लोकांची चीड निर्माण होऊ नये याकरिता त्यांनी तो झोन टाकला. ते काढूनही टाकतील नंतर, त्याचा प्रोसिजर आहे. तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं, ऑब्जेक्शनची तारीख हा ऑब्जेक्शन घेतलं की त्या लोकांचं ते संजय राठोडच काढून घेतील. पण ते जे बाकीचे लोक आहेत जे त्यांना विरोध करतील येणाऱ्या विधानसभेत, त्यांना कुठंतरी वचक आणि दबाव टाकण्यासाठी त्यांनी ह्या झोन त्यांनी टाकलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदुत्व सोडलं अशी मतदारसंघात नाही, पूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. असं समजा संजय राठोड हिंदुत्व आहे आणि समजा संजय देशमुखकडे हिंदुत्व नाही किंवा उद्धव ठाकरे पक्षाकडे हिंदुत्व नाही, याच्याबद्दल तुमचं काय? आता संजय राठोड बद्दल बोलायचं गेलं हिंदुत्वाच्या बाबतीत, तर संजय राठोडचं हिंदुत्वाबद्दलचं एखादं काम मला संपूर्ण डिग्रज मतदारसंघात दाखवावं. आणि हिंदुत्वासाठी केलेलं एखादं चांगलं काम संजय राठोडांनी स्वतःच, आता आपण बोलत आहात, त्यांनी कोणत्याही माध्यमातून जाहीर वृत्तपत्र असो किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांना त्याची बाजू मांडा की हिंदुत्वासाठी त्यांनी आतापर्यंत काय केलं, असा मोठा तीर मारला. तीर्थक्षेत्र विकास निधीतून बऱ्याच मंदिरात सभागृह दिले. हो ठीक आहे ना, सभागृह दिले, तर त्यात एक विषय आहे. आता तुम्ही जे तीर्थक्षेत्राचा, संजय राठोडांनी तीर्थक्षेत्रात ठीक आहे पैसे आणले, पण त्या तीर्थक्षेत्राला कमिशन खोरीतून त्यांनी अलिप्त आलेत का? जसं धामणगावचा आहे, आपला महालक्ष्मी तर वळसा आहे, इथे निधी आणले पण त्याच्यातलं कमिशन त्यांनी घेण्याचं टाळलं का? नाही. आणि सभागृहाचा त्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सभागृहात ते नुसते फक्त कमिशन खोरी, आणि जे धार्मिक स्थळावर जे निधी ते आणतात त्याचं एक कारण आहे की कोणी विरोधकांनी जर धार्मिक स्थळावर निधी आणला त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला तर संजय राठोडचे चेले चपाटे लगेच उत्तर द्यायला तयार आहेत. हा हिंदुत्वासाठी संजय राठोडनं हे मंदिरासाठी निधी आणला आणि मंदिराचा हा विरोध करत आहे, परंतु त्याच्यावर मंदिराच्या निधीवर कोणाला बोलता नाही आलं पाहिजे म्हणून ते तिथं निधी आणतात. तर त्याच्यातून कमिशन खोरी मंदिराला सुद्धा संजय राठोड सोडत नाही, त्याच्या कमिशन खोरी सोडत नाही, त्याच्या टीका विरोधकाला करता येत नाही, कारण तो मंदिराशी आणि हिंदुत्वाशी जडलेला मुद्दा असल्या कारणाने. तर येणाऱ्या निवडणुकीत आपण कोणता विषय घेऊन आपण जनतेसमोर जाणार? आता संजय राठोड बदनाम चीज आहे. महाराष्ट्रात दिग्रज मतदारसंघ एवढा बदनाम करून सोडलेला आहे, ते काही दोष मतदारसंघाच्या मतदाराचा नाही. मतदारसंघाच्या मतदारांना त्यांनी वारंवार मतदार रुपये आशीर्वाद देऊन त्यांना निवडून दिलं, परंतु त्याचा गैरवापर करून या 20 वर्षात दिग्रज मतदारसंघ एवढा महाराष्ट्रात बदनाम करून टाकलं संजय राठोड यांनी. आता पूजा प्रकरण असेल, मधात मी त्यांना जे मंत्रीपद भेटलं होतं याचं औषधी अन्न औषध प्रशासन, त्याच्यात संपूर्ण महाराष्ट्राच्या जे मेडिकलचं असोसिएशन आहे त्यांनी कमिशन मागत असल्यामुळे, दबाव येत असल्यामुळे त्यांनी त्यांचं तक्रार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली. त्यांचा ते भ्रष्टाचार जनतेसमोर आला. त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये सुद्धा अनेक, त्यांच्याकडे वन मंत्री जेव्हा होते तेव्हा अनेक भ्रष्टाचार, जसं उदाहरण मी देऊ शकतो, धामणगाव येथील बोधेगावचं जे फॉरेस्टचं आहे तिथे लाखो करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केला. औषधी वनस्पती, आणि औषधी वनस्पती, आणि दुसरी महसूल विभागातले जे अधिकारी तुम्ही पहा, आता त्यांनी जे आदेश तेव्हा महसूल मंत्री असताना दिले त्यांच्या विरोधात आता कोर्टात त्या प्रकरणाच्या त्यांच्या विरोधात जे निर्णय येत आहे, त्यांनी माया प्रचंड अशी महसूल मंत्री असताना कमवून घेतली. त्याच्यानंतर जे आता त्यांच्याकडे जे जलसंधारणाचा जो मंत्रीपद आहे त्याच्यात सुद्धा प्रचंड भ्रष्टाचार
जे दारवा दिग्रस मतदारसंघातच 250 कोटीच्या जवळपास त्यांनी संपूर्ण निधी खेचून आणला. सुमारे 150 कोटी रुपये त्याच्यातून संजय राठोड यांचं कमिशन आहे असं चर्चा अधिकारी वर्गातली आहे. आता तेच जर 150 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार तर हा करत असेल तर येणाऱ्या निवडणुकीत ते हे 150 कोटी रुपयांनी मतदाराला निश्चित लक्ष्मी दर्शन होऊ शकते. निवडणुकीची मर्यादा 40 लाखाच आहे. हो. एवढे 150 कोटी कसे खर्च करतात? फक्त 150 कोटी प्रत्यक्षात थोडी दाखवणार आहे. ते अनेक माध्यम आहेत खर्च करण्याचे आणि पोस्ट करण्याचे. याच्यासाठी निवडणूक आयोग सज्ज आहे ना. तर निवडणूक आयोग त्याच्यावर लक्ष देण्यासाठी निवडणूक आयोगच तर सध्या देशात थोड्याशा संशयाच्या भोवऱ्यात असल्यामुळे थोडासा विचित्र पद्धतीनं देश वाटचाल करत आहे. जर हा 79 दिग्रस विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटला तर माणिकराव ठाकरेबद्दल तुमचं मत काय आणि तुमची भूमिका काय आहे काम करण्यास? नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं की महाविकास आघाडीचा जो कोणी नेता उमेदवारी ज्याला महाविकास आघाडीकडून मिळेल त्याचं प्रामाणिकपणे काम आम्हाला शिवसैनिक म्हणून आम्हाला करायचं आहे. कारण आम्हाला या गद्दाराला याची जागा दाखवायची आहे आणि संजय राठोड यांच्या राजकारणाला यांच्या विकासाला एवढे लोक त्रासलेले आहे. लोक फक्त बोलत दाखवत नाही आहे आणि यांच्या जे चेले चपाट्यांना आहे याच्या कमिशन खोरीला एवढे कंटाळलेले आहे की लोकांना आता दिग्रस मतदारसंघातनी परिवर्तन हवंय. त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभेत निश्चित दिग्रस मतदारसंघात मी तुम्हाला गॅरंटी देतो की परिवर्तन निश्चित आहे. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार इथे भरभक्कम मताधिक्याने निवडून येईल याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा उद्यापासून फॉर्म भरणं चालेल. उद्यापासून नामनिर्देशन दाखल होतं. तर आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोण उमेदवार असेल? आता 2 नाव सध्या चर्चेमध्ये आहे. काँग्रेस गटाकडून माणिकराव जी ठाकरे साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पवन जयस्वाल जे माजी नगराध्यक्ष नेरचे आहेत. हे उमेदवारीसाठी दोघेही मुंबईला गेलेले आहेत. आता कोणाला उमेदवारी भेटते याच्याकडे संपूर्ण मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि बघू आता कोणाला यामध्ये बी फॉर्म मिळते आणि कोणाची उमेदवारी निश्चित होते. आता तुम्हाला मी प्रश्न पुढचा विचारतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माननीय आमदार संजय राठोड यांचा आता 20 वर्षानंतर अस्तित्व नष्ट होईल की पुन्हा त्यांचा उदय होईल याबद्दल आपलं मत? पहा, संजय जसे माणिकरावजी ठाकरे यांना 20 वर्ष त्यांनी नेतृत्व दिग्रस मतदारसंघाचं केलं आणि माणिकराव ठाकरे बद्दल जे नाराजीचा सूर होऊन आणि 20-25 वर्षानंतर साहजिक आहे उमेदवाराबद्दल नाराजी ही जनतेची. जर तुम्ही कामं व्यवस्थित केले नाही आणि तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर जर केला तर जनता त्यांचं वोटिंगद्वारे त्यांची जागा त्यांना दाखवते. माणिकराव ठाकरे यांनी 20 वर्ष नेतृत्व केलं. त्याच्यानंतर उदयास आले संजय राठोड आणि संजय राठोड सुद्धा 20 वर्ष आणि आपल्या बऱ्याचशा लोकांत चर्चा असते की आपल्या मतदारसंघाची डेडलाईनच ही 20 वर्षाची आहे. 20 वर्षानंतर आपले दारवेकर मतदारसंघ ला जो उमेदवार आहे आणि आमदार बदलतो. आता राहिला संजय राठोडचा उदय. संजय राठोड यांचा उदय झाला नसता जर नाना ताजने बारीपुऱ्याचं जे नेतृत्व होतं आणि शिवसेनेची तेव्हाची तालुका प्रमुख म्हणून जे जुन्या फळीतले शिवसेनेचे कार्यकर्ते होते तेव्हा नाना ताजनेंना फार चांगली संधी होती. परंतु नाना ताजनेला यांनीच कुठंतरी बाजूला सावरून जे कलाकारी तेव्हा संजय राठोड यांनी केली आणि उमेदवारी आपल्या पदरात पाडून दिली. नानाभाऊ ताजने यांचा स्वभाव फार प्रेमळ आणि एकदम मनमिळाऊ आणि राजकीय नसल्यामुळे
कुठंतरी संजय राठोडच्या याच्यातनी गोष्टीतनी येऊन संजय राठोडनी स्वतःच्या आपल्या नाना ताजनेनी स्वतःच्या पायावर त्यावेळेस दगड मारून घेतला. कारण ते एक नेतृत्व दारव्हा शहरासाठी तेव्हाच एवढं चांगलं होतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी नाना ताजनेला सर्वप्रथम विचारलं होतं. असे जाणकार जुने शिवसैनिक संजय भाऊ डेहरकर असतील, बरेचसे शिवसैनिक आहेत, ते सांगतात की नाना ताजनेला विचारलं होतं की तू दिग्रस मतदारसंघ लढतो का. परंतु संजय राठोडांनीच नाना ताजनेला आदल्या दिवशी काहीतरी चुकीचे लोकांची बिल्डिंग लावून नाना तू उभा नको राहू, कुठंतरी त्यांची जे लढण्याची इच्छा आहे त्यांना न्यूट्रल करण्याचं काम संजय राठोडांनी तेव्हाच केली. त्यामुळे नाना ताजने त्यांना बाळासाहेबांना मी लढण्यास इच्छुक नाही, संजयला सीट द्या, हे नाना ताजनेचं मोठपण आणि एक किती ते मनाने मोठे होते हे उदाहरण नाना ताजनेकडून घ्यायला पाहिजे. आणि तेव्हापासून उमेदवार संजय राठोड नाना ताजनेमुळे जे उदय झाला, हे नाना ताजनेमुळे संजय राठोड यांचा उदय झाला. आणि आजही तुम्ही पहा बारीपुऱ्यातनी हेतू परस्पर, आता तुम्ही बारीपुऱ्यात मधून आणि बारी समाजामधून येता, आजही 20 वर्ष झाले संजय राठोड बरोबर जे हिंदुत्वाचा जो गड आहे, जे संपूर्ण तालुक्यात मेसेज जातो विधानसभेच्या निवडणुकीचा, ते बारीपुऱ्यातून जातो. आणि संजय राठोडांना निवडून आणण्यात तेव्हा मोलाचा वाटा बारी समाजाचा होता. आणि बारी समाजाने संजय राठोडांना निवडून दिलं. परंतु संजय राठोडांनी एकही बारी समाजाचं नेतृत्व नाना ताजने नंतर होऊ दिलं नाही. शक्ती दुधे हे सुद्धा होते डेअरिंगबाज, परंतु शक्ती दुधेंना सुद्धा विचित्र याच्यातनी व्यसनातनी गुंतवून त्यांचे जे चेडे चपाटे आहे, जे पिये आहे, दिशाभूल करणारे लोकांनी शक्ती दुधेंना सुद्धा नामशेष करून शक्ती दुधेंचा सुद्धा हेतू परस्पर बरोबर यांनी काटा काढला. आजही तुम्ही पहा बारीपुऱ्यातील संपूर्ण तरुण मंडळी अख्खी नशेच्या घालण्याचं काम प्लॅनिंगशी संजय राठोड करत आहे. नेतृत्व संजय राठोड बारीपुऱ्यातलं तयारच होऊ देत नाही, याला जबाबदार संजय राठोड आहे. आणि मी तर सांगतो संजय राठोड वर उपकार बारीपुऱ्याचे एवढे आहे की त्यांनी आता मध्यंतरी सुभाष भाऊचं प्रकरण जे घडलं, त्या घराच्या कुटुंबातला मेन आधारस्तंभ असलेला 80-85 वर्षाचा व्यक्ती, त्यांचं नाव त्या प्रकरणात पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलं. तक्रार संबंधित व्यक्तीने त्यांचं नाव टाकलं. मला सांगा त्या प्रकरणात एवढा मोठा वयस्कर व्यक्तीचं नाव टाकलं, तेव्हा आश्वासन समाजाला संजय राठोडांनी दिलं की मी त्यांचं नाव चार्जशीट मध्ये येऊ देत नाही, मी त्यांचं नाव त्या याच्यात चढू देत नाही रेकॉर्डवर. परंतु संजय राठोडांनी तशी बोलताना एक दिशा केली आणि नंतर त्या व्यक्तीला, त्या वयस्कर व्यक्तीला सुद्धा त्यांचं नाव चार्जशीट मध्ये आलं, त्यांना जमानत घ्यावी लागली. असे उपकार असलेले अनेक बारीपुऱ्याचे आणि त्या दुधे कंपनीचं उपकार असलेलं सुद्धा संजय राठोडांनी जाण ठेवली नाही. संजय राठोडच्या झालेल्या प्रकरणात उच्च स्तरातून फिल्डिंग लावून त्यांना बचाव करता आला, परंतु बारी समाजाच्या एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव दावा कमी करण्याचं सुद्धा त्यांनी धाडस दाखवलं नाही. त्याच्यामुळे जे संजय राठोडचं जी राजकारण करण्याची पद्धत आहे, मी मधातही बोललो की ते कुठल्याच समाजाचं नेतृत्व इथं पनपू देत नाही. बारीपुराच काय स्वतःच्या समाजाचं सुद्धा नेतृत्व पनपू देत नाही. आज संजय राठोडच्या विरोधात बंजारी समाजाचं एकही नेतृत्व उभं राहण्याची डेअरिंग करत नाही, कारण यांनी ते तसं तयारच होऊ दिलं नाही. आणि संपूर्ण समाजाची दिशाभूल करणारा हा एकमेव नेतृत्व म्हणजे संजय. तुमची राजकीय वाटचाल काय आहे आणि येणाऱ्या विधानसभा झाल्यानंतर येणाऱ्या दारव्हा नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या नगर परिषद नगराध्यक्ष पदाची जर संधी दिली तर पक्षामार्फत तुम्ही लढवणार का व ती पेलू शकणार का? नाही, मी कसं आहे, मला मागच्या वेळेस मी नगरसेवक निवडून आलो, माझ्या पक्षाने जबाबदारी दिली, येता येतात मी धन्यता मानतो. माझे स्वप्न काही
मोठे नाही, मी नगराध्यक्ष पदासाठी उभं राहा, मी नगर अध्यक्षासाठी लढा, हा माझं स्वप्न नाही. मी माझ्या वार्डापुरताही मर्यादित नगरसेवक साठी निवडून आलो. तुम्ही ज्याप्रमाणे 5 वर्ष प्रामाणिकपणे दारव्हा शहराच्या जे समस्या होत्या त्याचे जे मुद्दे मांडत आलो, तेच पुन्हा जर दारव्यातील नागरिकांनी मला संधी दिली तर मी येणाऱ्या 5 वर्षात सुद्धा नगरसेवक म्हणूनच काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. माझे मोठे स्वप्न नाही आणि मला ते एवढं जबाबदारीचं पद झेपावं सुद्धा नाही. त्यामुळे मला त्याच्यात काही फार इंटरेस्ट नाही. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला संजय राठोड समजा शिंदे गटात प्रवेश करा असं म्हटलं तर आपण जाल? संजय राठोड सोबत असताना तेव्हा सत्ता होती, संजय राठोड मंत्री असताना तेव्हाच रवी तरटे चालू नगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये रवी तरटे त्यांच्या विरोधात बोलत गेला, त्यांच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करत गेला. मी तेव्हा त्यांच्या सोबत नाही राहिलो जेव्हा की लोक सत्तेकडे धावतात, पण माझा प्रवाह सत्तेच्या विरोधात चालू होता की त्या नेत्याचं राजकारण समाजाच्या दृष्टिकोनातून, शहराच्या दृष्टिकोनातून किंवा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्यामुळे ते मी त्यांना ओळखून बसलो. त्यामुळे मी त्यांना टीका टिप्पणी करत गेलो आणि मी तेव्हा त्यांच्या सोबत नव्हतो. तर आता संजय राठोडांनी मला बोलवलं, आमिष दिलं किंवा कुठल्या पदाचंही दिलं तर पद माझ्यासाठी मोठं नाही. माझं काम माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि लोकांच्या कामाबद्दल एकनिष्ठ राहा. शेवटचा प्रश्न तुम्हाला, येणाऱ्या निवडणुकीत कदाचित संजय राठोड निवडून आले आणि समजा त्यांचा विजय झाला तर तुमची आक्रमकता मंदावेल की आणखी पुन्हा उंचावेल याबद्दल आपण नाही, माझा स्वभाव स्पष्ट बोलले आहे आणि स्पष्ट बोलण्यासाठी रवी तरटे हा ओळखला जातो. संजय राठोड, तुम्ही जो प्रश्न केला संजय राठोड यावेळेस जरी निवडून जर आले, पहिली गोष्ट तर त्या प्रश्नाला मी फोडतो. संजय राठोडचा पराभव येणाऱ्या निवडणुकीत निश्चित आहे, ते येणारच नाही. समजा तुमच्या प्रश्नाला नंतर बोलायला घेतो की आले तर याच्यात मी रवी तरटेच्या विरोधात घट न होता हिवाळणारच आहे. कारण येणाऱ्या 5 वर्षाची तयारी आम्ही ज्या वेळेस आमदार म्हणून संजय राठोड यांना पुन्हा आमदारकी हे शब्द लागेल तेव्हापासून आमची आणखीन त्या तलवारीची जे बोलण्याची धार आहे हे आम्ही प्रचंड प्रमाणात आणखीन वाढू आणि यांचे जे भ्रष्टाचार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात आणखीन कुठंतरी जनतेचे जर जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला नाही आणि कुठंतरी आम्ही कमी पडू, ते उणिवा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही येणाऱ्या पुढच्या वर्षी करू. आणि जे रवी तरटे जे विरोध संजय राठोड यांना करते ते मी नेहमी करत राहील. कारण संजय राठोड हा विषय माझ्यासाठी वेगळा आहे, कारण तो कोणाच्याच हिताच्या किंवा पदाधिकाऱ्याच्या हिताच्या गोष्टी न करणारा नेता असल्या कारणाने मी दबून राहणारा कार्यकर्ता नसेल. त्यांच्याकडं फौज आहे, दबून राहणाऱ्या लोकांची फौज आहे, ते त्यांच्या सतरंजा उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांची फौज त्यांच्याकडे आहे, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांची फौज त्यांच्याकडे आहे. हे त्यांना संजय राठोड लख लाभो आणि त्यांच्या घरावरचे पदाधिकाऱ्याच्या टीनं विकून जरी राजकारण करण्याचं काम संजय राठोड साठी करण्याचं त्यांच्या पदाधिकाऱ्याला काम पडलं तरी चालते. पण संजय राठोडाबद्दल जो माझा आक्रमकपणा जो आहे तो कायम राहील. मला बरेचसे नागरिक म्हणतात की तू संजय राठोड बद्दल एवढा आक्रमक बोलतो, तुला काही भीती वाटत नाही का? भीती वाटण्याचं काय, जो आपला देश आहे हा संविधानाने आणि लोकशाहीने चालणारा देश आहे आणि जे हिचे पालकमंत्री संजय राठोड आहे हे एक लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांच्या चुकीच्या कामावर टीका टिप्पणी करणे हा माझा एक भारतीय नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे आणि मी ते फार निष्ठेने आणि प्रखरपणे मांडतो आणि त्याच्यामुळे मला भिण्याचं काही कारण नाही आणि संजय राठोड बद्दल मला भीती वाटत नाही. माझ्या मते संजय राठोड एवढा डरपोक व्यक्ती अख्ख्या या विदर्भात किंवा महाराष्ट्रात नाही. फक्त ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करतो. जे भीते ते दबून राहतात. आम्ही संजय राठोडांना भीत नाही आणि संजय राठोड करून काय करणार आहे, समजा करून काय करणार आहे, घातच करतील
तर अशा माझ्या एका घातामुळे जर येणारी पिढी प्रेरणा घेतील आणि अशा अनेक रवी तरते या मतदारसंघात जन्म घेतील, मी त्याचा प्रेरणा स्रोत राहील याच्यात मला अभिमान आहे. आणि लोक ठीक आहे माझ्यावर प्रेम करतात म्हणून लोकांना काळजी आहे की रवी तू बोलतं असं तसं, परंतु कोणाला संपवण्याची सुपारी घेण्याची बी एक हिंमत लागते. आणि संजय राठोड जर त्या पद्धतीवर उतरले तर होऊ शकते, कारण एक प्रकरण झालेलं आहे, त्यांना किंचित भेटलेली आहे, दुसऱ्या ह्याच्यात ती कदाचित भेटेल याची काही आशा नाही. त्यामुळे मला संजय राठोड पर्यंतची मनात कुठलीच भीती वाटत नाही. आणि जो वेगळपणा आहे संजय राठोडचा हिंदुत्वाचा, जो संजय राठोड हिंदुत्वाच्या गोष्टी हेपापणाऱ्या सगळ्या मी जे लोकांना जे बीजेपीचे अंधभक्त आहेत, ज्यांना संजय राठोडांचं 20 वर्ष जहाज पुढं लोटावाचं काम पडत आहे आणि यांना हिंदुत्वावर टिचकून जे संजय राठोड जे काम करत आहे, मी त्या विषयावर बोलणार नाही. अनेक व्हिडिओ येतात काय काय कुठले कुठले काम करतात जे भाजपला मान्य नाही, मुळातच मान्य नाही आहे. जे गोरक्षणाचा विषय आहे तर त्याबद्दल हिंदुत्वाचं जे आहे त्याच्याबद्दल कुठलं काम संजय राठोडचं मुळात नाहीच आहे. आणि हिंदुत्वाच्या गोष्टी जर करत असेल तर जे आपण आराध्य दैवत दुर्गादेवी गणपती मानतो, या दुर्गा देवीच्या बनवणाऱ्या मूर्तिकाराला संजय राठोड तुम्हाला मूर्ती बनवण्यासाठी मी माती भेटू देणार नाही एवढा धमक्या देतो. जर संजय राठोड जे हिंदू समाज दुर्गा देवी गणपती मूर्त्या बनवणाऱ्या मूर्तिकाराला जर धमक्या देत असेल की तुम्हाला माझं विधानसभेत येणाऱ्या काम करावं लागल तेव्हा मी तुम्हाला लाल माती उचलण्याची परवानगी देतो, जर एवढा हा संजय राठोड हिंदुत्वाच्या मूर्तिकारांना जर धमक्या देत असेल तर याच्यावरूनच बाकी हिंदुत्वाच्या गोष्टी हेपाळणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की संजय राठोडचं किती बेढंगी हिंदुत्व आहे आणि या हिंदुत्वाला आता ब्रेक देण्याचा वेळ आलेला आहे हे सगळ्या हिंदूंनी समजायला. एक शेवटची किटकिट तुमच्या मागे लावतो की एवढी मोठी त्यांनी मतदारसंघात 7.5 कोटीची काहीतरी किराणा किट वाटली, तर त्या किटीबद्दल याचा फरक मतदानावर पडेल का? निश्चितच पडणार नाही, कारण संजय राठोडांना 20 वर्ष काहीच वाटाचं काम पडलं नाही. हे किट वाटणं म्हणजे संजय राठोडांच्या मनात महाविकास आघाडीची निर्माण झालेली भीती की यावेळेस आपला जे पराभव आहे हा निश्चित संजय राठोडांना डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे संजय राठोडांनी ही किट आणली. आता जे किरीट सोमय्या आहे वारंवार भ्रष्टाचाराबद्दल चित्राताई आमची सगळे गप्पा आहे भाजपचे, आता जे भ्रष्टाचाराबद्दल वारंवार किरीट सोमय्या बोलतात, आता हे किट जे वाटप केली यांनी, आता हा भ्रष्टाचाराचा पैसा वाटप नाही केला का संजय राठोड यांनी? याची चौकशी व्हायला नाही पाहिजे का? याचं काम कोण करत? म्हणजे भाजपनंच करायला पाहिजे ना, कारण ते ईडीची चौकशी एवढा मोठा आलेला पैसा कुठून आला? संजय राठोडांनी एवढे पैसे आणले कुठून? किट प्रत्येकाला वाटली कुठून? हा संजय राठोडांना भीती आहे, त्यामुळे हे किट वाटप. आणि मला सांगा ना, संजय राठोडांना 20 वर्षातच का वाटली? 20 वर्षात याच्या आधी संजय राठोडांना किट काऊन नाही वाटली? आताच काऊन पुळका आला? ती विधानसभेच्या निवडणुकीला काऊन पुळका आला? संजय राठोडांनी पहिले 20 वर्ष काय वाटली? इथला दिग्रज मतदारसंघामधला जो मतदार आहे हा आता जागृत झालेला आहे, संजय राठोडच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळलेला आहे. या किटीचा तुम्हाला सांगतो परिणाम कुठेच होणार नाही. लोकांची किट वाटप करताना चर्चा होती की येत आहे घेऊन घ्या, पण मतदान आपल्याला तर आपल्या पद्धतीनं करायचं आहे. जर अशा पद्धतीनं किटवर जर कोणी खपत असेल मतदार तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, देशासाठी घातक आहे. आणि येणाऱ्या अनेक निवडणुकासाठी हेच फॉर्म्युला संजय राठोड वापरत आणि पैशाच्या जोरावर आणि अशा जोरावर ते आमदारकी निवडत आणि मतदारसंघाच्या विकासाबद्दल कुठल्या पद्धतीनं तो याच्यानंतर वाटचाल करणार नाही. आणि तुम्ही पहा जे नाट्यगृह आहे 19 कोटी रुपयाचं तहसील आहे, ते स्पोर्टचा जे इमारत बनत आहे कॉम्प्लेक्स, हा, आणि नगर परिषद जिवाळ्याची जे
50 कोटीची नळ योजना आहे. या सगळ्या गोष्टींनी त्यांनी वाढीव निधी आणला. या वाढीव निधीत एवढा प्रचंड भ्रष्टाचार आहे. मला एक समजत नाही, जेव्हा इस्टिमेट बनते, शासकीय एजन्सीला काम दिले जाते, इस्टिमेट जेव्हा बनते की तेव्हा त्या एजन्सीला इस्टिमेट बनवण्याचं एक काम दिलं जाते की ही इमारत किती रुपयात होईल, ते इस्टिमेट बनवते की अंदाजे रक्कम टाकल्या जाते की 10 कोटीचं. आता 10 कोटी मंजूर झाल्याच्या नंतर याचं टेंडर होते, 10 कोटीत ते इमारत बनते, नंतर अचानकच पैसे संपते आणि ते बिल्डिंग तशी पेंडिंग होऊन जाते. आणि नंतर मग संजय राठोडचा फॉर्म्युला दुसरा तयार होतो, वाढीवचा. या वाढीवचा एवढा भ्रष्टाचार आहे. 34 कोटी योजना पूर्ण घरोघरी नळाला पाणी जाणार होती. 34 कोटीचं मध्ये योजना झाली नाही. मग त्यांनी वाढीव 16 कोटी आणले. त्या 16 कोटी कमी पडत आहे. त्या 16 कोटींनी काय काय याची काही तरतूद नागरिकाला सुद्धा माहित नाही. म्हणजे वाढीव आणले की ते अर्ध्यापेक्षा पैसे त्या वाढीच्या याच्यात भ्रष्टाचार करायचा. तसं तहसील 9 कोटींनी तहसील इमारत तहसील चालू व्हायला पाहिजे, पण ती इमारत आता पेंडिंग पडून आहे. आणखी त्यांनी ऐकलं की 15 कोटीचा वाढीव प्रस्ताव पाठवला आहे. तसं नाट्यगृहाचा आहे आणि त्या स्पोर्ट क्लबचा. या वाढीव निधीत एवढा प्रचंड भ्रष्टाचार संजय राठोडांनी केलेला आहे. आणि हे एक रणनीती आहे पैसे कमवण्याची, वाढीव. आणि हे संजय राठोडांना भोगावं लागल. जे विश्वासाने लोक त्यांना निवडून देतात, मतदान करतात, त्याचा अपव्यवहार आणि 20% 40% जे कमिशन खोरी आहे, हे संजय राठोडांना येणाऱ्या या निवडणुकीत भोगावं लागेल. आणि यावेळेस त्यांचा पराभव निश्चित आहे. आणि माझी विनंती आहे संपूर्ण दिग्रस मतदारसंघाच्या नागरिकांना की संजय राठोडच्या कुठल्याही भूलथापाला बळी पडू नका. किराणा किट असो किंवा लक्ष्मी दर्शन असो किंवा जाती पातीचं राजकारणाचं करण्याचा प्रयत्न करेल. सगळं काय तुम्हाला व्यवस्थित आश्वासनं मिळतील, तुम्हाला चॉकलेट मिळतील. संजय राठोड म्हणजे चॉकलेट की दुकान अशी ओळख संजय राठोडांची झालेली आहे. त्यांच्या कुठल्या आमिषाला बळी पडू नका, त्यांच्या चल्या चपाट्यांना बळी पडू नका. त्यांना आले तर हात जोडा, परंतु त्यांना यावेळेस मतदान करू नका. जर तुम्ही मतदान करसाल तर ते येणारी तुमची 100 वर्ष पिढी तुमची ते दुष्परिणाम भोगतील आणि भोगणार सुद्धा इथलेच आहे. संजय राठोडांना याचा काही फरक पडणार नाही, कारण संजय राठोड हा भूमिपुत्र या मतदारसंघाचा नसल्या कारणाने त्याला फरक पडत नाही. तो दुसऱ्या तालुक्यातला आणि आपण या तालुक्यातले. आता माझं स्पष्ट म्हणणं आहे मतदारसंघातील लोकांना की आपल्या मतदारसंघाचा भूमिपुत्र, ज्याला स्थानिक लेवलवरची शेतकऱ्याच्या प्रश्नाची, शेतकऱ्याच्या शहराच्या गावातील ज्या अडीअडचणी माहीत असतील, असा आमदार दारवा, डिग्रस किंवा नेर मधील भूमिपुत्राला पाठी मागे राहून त्याला आमदार करा, जेणेकरून संजय राठोडांना यवतमाळला जाऊन भेटण्याची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे. कारण मला त्या गोष्टीची जाण आहे. मी नगरसेवक असताना मी 5000 लोकांचं नेतृत्व जेव्हा मतदारसंघाच्या माझ्या प्रभागाच्या लोकांचं करतो, मला तिथं भेट द्यायला पाहिजे. परंतु जेव्हा संजय राठोड मतदारसंघातून निवडून इथून येतो, राहतो यवतमाळला, आणि प्रश्न जेव्हा आपण घेऊन जातो नगरसेवकाला वेटिंगवर गेटवर थांबावं लागते आणि संपूर्ण जिल्ह्यातील लोक त्यांना भेटायला येतात. मतदारसंघाच्या लोकांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे आणि नगरसेवक कोण काय याचं त्यांना समजायला पाहिजे. अतिशय गलिच्छ पद्धतीचं वागणूक ते पदाधिकाऱ्यांना देतात. त्यामुळे संजय राठोडांना या मतदारसंघाशी काही विकासाचं काही घेणं देणं नाही. त्यामुळे आपल्या जर मतदारसंघाचा कोणी आमदार असेल तर आपण लगेच नेरला जाऊ शकतो, डिग्रसला जाऊ शकतो, किंवा दाव्याचा आमदार जर असेल तर आपण त्याच्या घरी अर्ध्या तासात जाऊन आपण त्याच्याशी चर्चा करू शकतो. नेरचा जर झाला तर नेरचे लोक 24 तास त्याच्या घरी जाऊ शकतात त्या आमदारचा. दारव्याचा झाला तर दारव्यातील आमदार च्या घरी इथले लोक जाऊ शकतात. त्यामुळे आणि खासदार तर संजय देशमुख डिग्रसचे आहेत, ते तिथल्या गोष्टी मांडू शकतात. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीला निवडून देऊ नये. आणि एक जुनी इंग्रजाच्या बद्दलची एक हे होती
गो बॅक, जसं इंग्रजाला आपण चले जावचं आंदोलन पुकारलं होतं, तशाच पद्धतीचं दिग्रस मतदारसंघातील लोकांनी एक आखरीचं या विधानसभामध्ये करायचं आहे की आता संजय राठोड तुम्ही थांबा, तुम्ही चले जावचा एक नारा संजय राठोडांना देण्याची एक भूमिका मतदारसंघाच्या लोकांनी करायला पाहिजे. आणि परत एकदा माझी विनंती आहे की संजय राठोडांना यावेळेस पराभूत करण्यासाठी जातीपातीच्या राजकारणाला दूर सावरून एक विकासाचं चांगलं धोरण राबवण्यासाठी एक नवीन उमेदीचा चेहरा आणि आमदार आपण निवडून देऊया आणि आपल्या शहराच्या विकासाचा आपणच पाया रचूया, याचं मी आवाहन संपूर्ण दिग्रस मतदारसंघातील लोकांना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.